नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आहे बैलपोळा. आमच्या शेतकरी लोकांचा सण आहे आज मित्रांनो. आणि आज मस्तपैकी बैल रंगायचे, पुरणपोळी खायची, नारळ बिरळ फोडायचे, बैल आता मिरायला न्यायचे. आज सगळं तुम्हाला दाखवणार आहे. ज्याला माहीत नसेल त्याला ते व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघा. ज्याला माहीत असेल तरी बघा, ज्याला नाही सण माहीत तरी बघा. त्याच्यानं आज एकदम भारी व्हिडिओ होणार आहे. मस्तपैकी सगळ्यांनी बघा आणि शेवटपर्यंत बघा. आज खतरनाक ब्लॉक होणार आहे आपला. मित्रांनो, कडक असं ऊन पाडलेलं आहे सकाळ सकाळी मस्तपैकी. आज बैलपोळ्यानिमित्त आज आबाळ सगळं साप मतलब सगळं ओक्कीमध्ये आबाळ आहे. काही आबाळ पावसाचं वातावरण दिसत नाही, वारगार हवा सुटलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. मस्तपैकी झाडं बघा कशी हालत येतं. आज बघू लय मजा येणार आहे आज मित्रांनो. फक्त तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण. आज एकदम भारी मजा येणार आहे मित्रांनो. आपण चाललो आता नारळ फोडायला सगळ्या देवाला. आता खाली आपण कुंडाळात चाललेलो होतं. कुंडाळ आमचं एक देवाचं मंदिर आहे, तिथं चालू होतं आपण. आता बघू आता कसे नारळ फोडतं. गावात सुद्धा जायचं, गावात पण देव येतं. आता आधी खाली जाऊ मग गावात जाऊ. चला कसे कसे नारळ फोडतो बघा आता तुम्ही. चला मित्रांनो, मी रानात आलो मस्तपैकी. आता ते बघा ते कसा पुढं टाकी घेऊन चाललाय मित्रांनो. फवारायचं आहे आम्हाला उद्या. हा ते टाकी घेऊन चाललाय मस्तपैकी. आता कामाला असते मित्रांनो. आम्हाला काय सांगा तुम्हाला, शेतकरी माणसं आम्ही, लय काम असेल आम्हाला. ते पुढं टाकी घेऊन चाललोय, मी मागं चाललोय बाटली घेऊन. काय म्हणतात बाटली लागती मित्रांनो. नारळ फोडायचे राहिले मागं, आम्ही टाकी घेऊन आलो. आता नारळ तिथं ठेवले तर नारळ अजून फोडायचं आपल्याला. बघू आता आधी आपण फवारायचं सामान करून घेऊ. बघू शकता पुरं नारळ बिरळ फोडून त्यांना निवत बिवत दाखवून आपण आता जाणार आहे तिथून. बघा निवत बिवत दाखवून मस्त आज देवाचं काम आहे ते पूर्ण करायचं आपल्याला. मग काय बघा पत्रे मस्तपैकी वरून पत्रे येतं, ऊन नाही लागावं त्याच्यामुळं. हे बघा मस्तपैकी नवनिवत ठेवले, तर अगरबत्ती लावली, नारळ फोडले, सगळं पेस्टपैकी आपण केलेलं आहे. आता आपण जायचं आता घरी. चला. हे गावातलं लक्ष्मीचं मंदिर आहे. हे बघा असे देव आहेत. लक्ष्मीचं मंदिर आत्ताची आम्ही नारळ बिरळ फोडून झालं आत्ताच मित्रांनो. तुम्हाला सगळ्या देवाचे आता नारळ बिरळ आपण फोडलेलं आहे. सगळ्या देवाला आपण नारळ बिरळ फोडलंय, निवत बिवत दाखिलंय. आता बैल साजायचं काम आहे. बघ आता माझ्याकडे तर नाही बैल, पण तुम्हाला दुसऱ्याचे बैल दाखवतो ना. माझ्याकडे नाही येतं. दुसऱ्याचे बैल कसे सजितात कसे नाही आपण सगळं दाखवतो तुम्हाला. आता बघत राहा तुम्ही फक्त आता कसे सजित आम्ही कसे नाही. चला 2 वाजलेले आहेत आणि मस्तपैकी आता मी झोपतोय आता, कारण की ऊन पडले मारण्याचं मित्रांनो. बघा ऊन लय पाडलेलं आहे मित्रांनो. मी कोणापाशी झोपलेलो आहे म्हणजे कोणापाशी बसलेलो आहे बघा. हे पहा. नमस्कार मित्रांनो, रोहनच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा त्याला, आणि नक्कीच त्याला सपोर्ट करा, कारण तो मेहनत करतोय. गरीबाचा पोरगा आहे नाही का. येस मित्रांनो सपोर्ट करा मित्रांनो. आता आपल्याला बैल साजवायचे. आता बघू आपण. आता जाऊ कोणाच्या बैलापाशी. तुमच्याकडे बैल आहेत का? आहे ना, तुमचेच बैल सजावं लागते ना आपल्याला. आमच्याकडे सकाळी मस्तपैकी मी व्हिडिओ बनवला, युट्यूबला पोस्ट केला आहे. म्हणजे कसं आहे, सगळीकडे कसा विषय माहिती आहे का, आता फार गावामध्ये, आमच्या गावामध्ये नाही, सगळ्याच गावामध्ये बैल मस्तपैकी सकाळी काल नाही का, काल आंघोळ पिळून घालतात बरं का. आणि आज जे आहे ना, आज मस्तपैकी त्याला हिंगोळ फिंगोळ लावून बैलाला मस्त सजितात आणि नुसतं गावामध्ये मिरतात. आणि आज मस्तपैकी युट्यूबला व्हिडिओ दिसणार आहे तुम्हाला. मित्रांनो आपल्याला आत्ता बैल साजायचे आता डबल एकदा, कारण की डबल साजायचे आम्हाला. फुगे बिगे लावायचे, गोंडे बिंडे आहे का नाही. हिंगोळ फिंगूळ तर काल लावलं, पण आज आपल्याला गोंडे बिंडे लावावं लागतील ना, आहे का नाही. मग मित्रांनो हे आमचे घरचे बैल आहेत. आम्हाला बैल नाहीत, पण आमचे लहान बैल 7 बैल आहेत आमचे. आता हे पहा त्यांची पूजा केली आम्ही आत्ताच. 7 बैल आहेत आमचे मस्तपैकी. आमचे बारीक बैल छोटे त्यांची पूजा झाली आत्ताच. मोठे बैल नाही त्याच्या नाम छोटे दाखवत ना तुम्हाला. मस्त आहेत का सांगा बरं, कसं काय बैल आमचे. त्यांची आत्ताच आम्ही पूजा केली, त्यांना हिंगूळ विंगूळ लावलाय आत्ताच. मित्रांनो हे बघा आत्ताच आपण कलर दिला आत्ताच बैलाला. पहा कसं काय बैल ह्या शेडचा आहे बैल. या नाव काय तू? शिवमचा आहे बैल, शिवमचा आहे का नाही शिवम. बघा आत्ताच कलर दिला मस्त. ते वे की तिकडं हे वेग कसं काय दिसतोय मग बैल. आत्ताच मी कलर दिलाय. बैल म्हणजे बैलच दिसतोय, नात करता काय. हे बघा हे दुसरे बैल आहेत. हे सतीश गरजे बैल आहे त्यांचे. हे पहा कसं काय सजिलेत. हे पहा अजून चाललेत फुगे फवायचे. हे पहा
हे जे बैल आहेत हे कसं काय दिसतात मग कमेंटमध्ये नक्की सांगा मग कसं काय तर असे टॉपचं मॉडेल आहे का नाही टॉपचं अजून आपल्याला फुगे बिगे लावायचेत भाई 4 वाजले दिसतात आमच्या इथं एस टी गेली आत्ताच फुगे बिगे लावलीत आत्ताच तर कसं काय दिसतात बैल दोन्ही हे पहा दिसतात का नाही कसं काय बघतोय बैल कॅमेरामध्ये बघतोय ते आता 2 बोटं त्याचे 2 कानं करतो इकडं हे पहा बघा कसं काय ते एक ते आता इकडं बघत नाही पण हे बघतोय यार वाजा ना मग क्लॅरिटी मध्ये चांगली आहे दत्ता भाऊ तुमचा बैल कस काय 1 नंबर काही आमच्या फॅन लोक काही म्हणा ना 1 नंबर बैल सुबाना नाव हा. चप्पल पळतो हा. मामा तुमच्या बद्दल बोला काही तर तुमच्या बैलाबद्दल बारीक पोळा करतो आम्ही एकदम मस्त दरवर्षी आमचं मंडळेश्वर वस्तीमध्ये सगळे आम्ही इथं सगळे नागरिक पहिले घेऊन होतो हा हे बैल आहेत त्यांचे साजरा होतो हे यांचे बैल आहेत वैज भाऊची मित्रांनो चला तुमचा ब्लॉग नाही चालू का चालू आहे ना ब्लॉग चालू आहे ना आमचा पुढे ड्रोन शूट करा ना हा ओके गाडी पेटे आपण नाही करत गाडी पेटी मित्रांनो कस काय होता बैल पोळा कस काय नाही एकच नंबर आहे का नाही मित्रांनो कस काय सजले होते बैल कस काय नटले होते तुम्ही बघितलं सगळं मित्रांनो कस काय पळत येत नुसते घर ही असते मजा बैलाची गावाकडची कळलं का मित्रांनो त्याच्या म्हणतोय ब्लॉग बघत जा आपले आता ब्लॉग आपले फक्त गावाकडचे नाही बाहेरचे पण येणार दुसरीकडचे पुणे मुंबई इकडं तिकडं पण टेन्शन नका घेऊ आता आपण बघू पुढं पण टाकू आता ब्लॉग भारी पण आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बैलपोळा तुम्हाला सगळ्याला बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा चला मित्रांनो बाय